महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा आज दुपारी 3:30 वाजता होणार आहे। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होऊन निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार आहे। राज्याच्या निवडणुकीची प्रक्रिया ही 26 नोव्हेंबरच्या आत पूर्ण करणं अपेक्षित असल्यानं तशा पद्धतीनं निवडणुकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोग जाहीर करणार आहे। यामध्ये निवडणुका 2 टप्प्यात होतील अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी होणार असल्याची बातमी आली आहे। गेल्या जवळपास 3 ते 4 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती आज होतीये। विशेष म्हणजे 12 जागांपैकी फक्त 7 जागांवर आज आमदारांची नियुक्ती केली जाते। यामध्ये भाजपच्या 3, शिंदेच्या शिवसेनेच्या 2 आणि अजित पवारांच्या 2 आमदारांचा शपथविधी होतोय। उरलेल्या 5 जागा या काही आमदारांना आमिष दाखवण्यासाठी रिक्त ठेवल्यात अशा चर्चा सुद्धा होतात। पण या 7 जागांवर नेमकी कोणाकोणाची वर्णी लागली आहे? राज्यपाल नियुक्त आमदार नेमके असतात कोण आणि महायुतीने या 7 जणांना आमदार करून कोणते डाव साध्य केले आहेत पाहूयात आजच्या या व्हिडिओत। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। महाराष्ट्राच्या विधान परिषदेचं स्ट्रक्चर बघितलं तर एकूण 78 सदस्य असतात। त्यातले 30 सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात। 22 सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात। 7 सदस्य पदवीधर मतदारसंघातनं तर 7 सदस्य शिक्षक मतदारसंघातनं निवडले जातात। या व्यतिरिक्त 12 सदस्य हे राज्यपालांद्वारे नामनियुक्त केले जातात। गेल्या काही वर्षात अगदी महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भगतसिंग कोश्यारी हा वाद याच जागांवरनं होत होता। आता नवीन राज्यपाल आल्यानंतर या आमदारांची नियुक्ती होतीये। कलम 163(1) अंतर्गत विधान परिषदेच्या जागांसाठी राज्यपाल आमदारांची नियुक्ती करू शकतात, तर कलम 171(5) नुसार राज्यपालांना साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक, सहकार या 5 क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती करता येते। मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्त करण्याची प्रक्रिया करणं अपेक्षित आहे। पण अंतिम निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार हे राज्यपालांना असतात। बऱ्याचदा राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये राजकीय व्यक्तींचाच भरणा दिसतो। आता सुद्धा काहीसं तसंच स्ट्रक्चर आपल्याला या निवडीमध्ये दिसते। आता जे 7 जण निवडण्यात आलेत ते कोणते आहेत आणि त्यांना का निवडले ते विस्ताराने पाहूयात। भाजपनं जी 3 नावं राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी निवडलेत त्यातलं पहिलं नाव आहे भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचं। चित्रा वाघ या भाजपच्या आक्रमक नेत्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय म्हणून समजल्या जातात। चित्रा वाघ या मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या, पण त्यांनी 2019 साली भाजपमध्ये प्रवेश केला। 19च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरायला सुरुवात केलेली। पूजा चव्हाण प्रकरणात त्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे मंत्री असलेले संजय राठोड यांना अगदी राजीनामा द्यायला सुद्धा भाग पडलेलं। भाजपमध्ये महिला नेत्यांना प्राधान्य दिलं जात नसल्याचा आरोप होत असतो, पण गतवेळी पंकजा मुंडे आणि यंदा चित्रा वाघ यांना संधी देत भाजपने ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केलाय। राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये भाजपचं दुसरं नाव आहे ते विक्रांत पाटील यांचं। विक्रांत पाटील हे पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर राहिलेले आहेत। पनवेल विधानसभा लढवण्यासाठी ते इच्छुक होते। पनवेल विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे प्रशांत ठाकूर। आता प्रशांत ठाकूर आणि विक्रांत पाटील यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद चालू आहे। त्यामुळे विधानसभेची उमेदवारी न मिळाली तर विक्रांत पाटील यांनी बंडखोरी करण्याची तयारी केली होती। त्यामुळेच भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेतलंय असं म्हटलं जात आहे। यानंतर भाजपने जे तिसरं नाव समोर आणले ते नाव आहे धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांचं। बंजारा समाजाचे दैवत असलेल्या पोहरादेवी मंदिराचे बाबूसिंग महाराज राठोड हे महंत आहेत। अगदी काहीच दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते तेव्हा ते वाशिमला गेलेले। त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमाला बाबूसिंग महाराज राठोड हे उपस्थित होते। त्यांना विधान परिषदेच्या आमदारकीबद्दल एकच दिवस आधी कळवण्यात आलंय असं बोललं जातं। बाबूसिंग महाराज राठोड यांना उमेदवारी आणि आमदारकी देत भाजपनं विदर्भात मायक्रो ओबीसी कार्ड आणि बंजारा समाजाला आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न केलाय असं म्हटलं जातंय। आता यानंतर राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्त होत आहेत ते शिंदेचे। शिंदेंनी ज्या दोघांना संधी दिली आहे त्यातलं पहिलं नाव आहे हेमंत पाटलांचं। हेमंत पाटलांची नियुक्ती ही काहीच दिवसांपूर्वी हळद महामंडळावर करण्यात आली होती। हेमंत पाटील हे हिंगोलीचे शिंदेचे माजी खासदार आहेत। लोकसभेच्या वेळी त्यांचं तिकीट कापून बाबूराव कदम कोहळीकर यांना देण्यात आलं, तर त्यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिम मधनं उमेदवारी मिळाली, पण हे दोघेही पराभूत झाले। त्यावेळी हेमंत पाटील नाराज झाल्याचं बोललं गेलं, पण हेमंत पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची साथ मात्र सोडली नाही। त्यामुळे शिंदेंनी त्यांचं पुनर्वसन केल्याचं बोललं जात आहे। याआधी सुद्धा शिंदेंनी कृपाल तुमाने, भावना गवळी यांची नियुक्ती करून कोणालाही डावललं जाणार नाही असा मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला। आता हेमंत पाटलांची परिषदेवरती नियुक्ती करून शिंदेंनी मराठवाड्यात आपल्या गटाला बूस्टर दिल्याचं बोललं जात आहे। शिंदेंनी नियुक्त केलेले दुसरे आमदार आहेत त्या म्हणजे मनीषा कायंदे।
मनीषा कायंदे या शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि सचिव आहेत. त्यांची विधान परिषदेची टर्म ही नुकतीच संपलेली होती. मुंबई परिसरात मनीषा कायंदे यांचा प्रभाव आहे आणि त्या शिंदेच्या शिवसेनेची बाजू राज्यस्तरावर उचलून धरतात. मनीषा कायंदे यांनी जून 2023 मध्ये ठाकरे गटातनं शिंदे गटात प्रवेश केला होता. आता याआधी त्या विधान परिषदेच्या आमदार होत्या. त्यांनी या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने शिंदेच्या शिवसेनेची बाजू लावून धरली त्याचं बक्षीस म्हणून त्यांना पुन्हा एकदा परिषदेवर घेतलं गेलंय असं म्हटलं जातंय. आता यानंतर येतो तो अजितदादांचा नंबर. दादांनी ज्या दोघांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी दिली आहे त्यातलं पहिलं नाव आहे पंकज भुजबळ यांचं. पंकज भुजबळ हे छगन भुजबळ यांचे सुपुत्र आहेत. गेल्या काही दिवसापासून नांदगाव विधानसभेत भुजबळ कुटुंबाचा वावर वाढलेला आहे. 9 आणि 14 त्यांनी इथनं आमदारकी मिळवलेली, पण गत टर्मला पंकज भुजबळ पराभूत झाले होते. यंदा महायुतीत शिंदेच्या शिवसेनेचे सुहास कांदे आणि अजित पवारांचे पंकज भुजबळ हे दोघेही नांदगावच्या जागेसाठी आग्रही होते. त्यामुळे महायुतीत टशन चालू होतं. आता या जागेवरचा पेच सोडवण्यासाठीच पंकज भुजबळ यांना अजितदादांनी परिषदेवर घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुहास कांदेंची नांदगाव विधानसभा लढण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. दादांनी दुसऱ्या व्यक्तीला आमदारकी दिली आहे, ते म्हणजे सांगली जिल्ह्यातील इद्रिस इलियास नायकवडी. खरं तर सांगली जिल्ह्यातनं अजितदादांसोबत कोणताही मोठा चेहरा नाहीये. शरद पवारांकडे जयंत पाटील, रोहित पाटील असे जिल्ह्यात महत्वाचे चेहरे आहेत. अशा वेळी सांगलीतनं एखादा माणूस परिषदेवर घेणं, त्याला बळ देणं, त्यातही अल्पसंख्याक चेहरा घेणं दादांसाठी महत्वाचं होतं. इकडं कोल्हापुरात हसन मुश्रीफांच्या खालोखाल पश्चिम महाराष्ट्रात मुस्लिम चेहरा देत अल्पसंख्याक मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केल्याचं दिसतं. पण निवडणूक घोषित होण्याच्या 3 तास आधी अशा पद्धतीनं महायुतीनं राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी घोषित केल्यानं सर्व स्तरातनं त्यांच्यावर टीका सुद्धा होतीये. या संदर्भात आता ठाकरे गट न्यायालयात सुद्धा गेलाय. त्यामुळे या यादीचं नक्की काय होणार, हे राज्यपाल नियुक्त आमदार कायम राहणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण ज्या पद्धतीनं महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती या 7 जणांची नियुक्ती केली आहे त्याचा फायदा महायुतीला आगामी विधानसभेत होईल का, याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.